एका मूर्ख व्यक्तीची ओळख तो बोलल्यामुळे होते आणि एका हुशार व्यक्तीची ओळख तो शांत राहिल्यामुळे होते. आचार्य चाणक्य म्हणतात, ज्या माणसाला कधी, कुठे, कसे आणि काय बोलायचे आहे हे समजले आहे, त्या माणसाला यशस्वी होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. ज्या प्रकारे धनुष्यातून निघालेला बाण कधीच मागे घेता येत नाही, त्याच प्रकारे तोंडातून निघालेला शब्द कधीच परत घेता येत नाही. तुमचे शब्द तुमची ताकद सुद्धा बनू शकतात किंवा तुम्हाला निस्तनाबूत सुद्धा करू शकतात. योग्य वेळी फक्त शांत राहिल्याने तुमच्या आयुष्यात अनेक समस्या येणारच नाहीत. दुसरीकडे तुमच्या तोंडून निघालेला एक शब्द सुद्धा तुमच्या आयुष्यात मोठे संकट निर्माण करू शकतो. अनेक महान तत्त्वज्ञ, ज्ञानी, बुद्धिमान, राजे महाराजे हेच सांगून गेले आहेत की शांत राहण्यामध्ये खरी ताकद आहे. कारण की हुशार आणि यशस्वी लोकांना माहिती असते की कधी, कुठे आणि कसे बोलायचे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शांत राहण्याचे 5 असे फायदे पाहणार आहोत की तुम्हाला आजपासून नाही तर आतापासून हे शिकवतील की कधी, कुठे आणि कसे बोलायचे. नंबर 1, शांत राहिल्यामुळे तुमचे शत्रू, प्रतिस्पर्धी गोंधळात पडतात. जोपर्यंत खोलीमध्ये असलेली लोक शांत होत नाही तोपर्यंत काहीच बोलू नका आणि फक्त वाट बघा. सगळ्या लोकांचे लक्ष तुमच्याकडे येईल. सगळ्यांना हा प्रश्न पडेल, हा माणूस काही बोलत का नाहीये. सगळ्यांच्या डोक्यात हाच विचार चालू असेल की नक्की याच्या डोक्यात काय चालू आहे. आणि जेव्हा तुम्हाला वाटेल की सगळे शांत झाले आहेत, सगळ्यांचे लक्ष तुमच्याकडे आहे, तेव्हा तुमचे म्हणणे मांडायला सुरुवात करा. तुमचे बोलणे लोकांना 10 पटीने जास्त परिणामकारक आणि महत्त्वाचे वाटेल. महान योद्धा sun tzu यांनी आपल्या शांत राहण्याच्या शक्तीने हजारो शत्रूला हरवले होते. अनेक वेळा फक्त शांत राहून ते आपल्या शत्रूला गोंधळात टाकत होते. sun tzu यांचे म्हणणे एकच होते की जेव्हा तुम्ही शांत असता तेव्हा तुमचे शत्रू अस्वस्थ होतात. त्यांना नक्की समजत नाही की तुमच्या डोक्यात काय चालू आहे, तुमचा प्लॅन काय आहे, तुमचे पुढचे पाऊल काय असणार आहे. गोंधळल्यामुळे ते ध्येयापासून भटकतात आणि तुमचा विजय होतो. ते असे म्हणायचे की विजय हा नेहमी त्याचाच होतो ज्याला कधी बोलायचे आणि कधी नाही बोलायचे हे समजते. नंबर 2, शांत राहिल्यामुळे मन एकाग्र होण्यास मदत होते. महात्मा गौतम बुद्ध म्हणायचे, बोलण्याआधी आपल्या शब्दांना ह्या 3 प्रकारांनी तपासून बघा. तुम्ही जे बोलणार आहात ते नक्की महत्त्वाचे आहे का? तुमच्या आत्ता बोलणे गरजेचे आहे का? तुमच्या बोलण्याने काही फरक पडणार आहे का? का लोक एका कानाने ऐकतील आणि दुसऱ्या कानाने सोडून देतील? जेव्हा तुम्ही शांत असाल तेव्हा तुम्हाला या प्रश्नाची उत्तरे मिळतील. या 3 प्रश्नामुळे तुम्हाला योग्य शब्दाची निवड करता येईल. शांतता आणि फोकस बरोबर येतात. जर तुम्ही विचार करत असाल तर तुम्ही बोलू शकणार नाही आणि जर तुम्ही बोलत असाल तर तुम्ही विचार करू शकणार नाही. जी लोक जास्त बोलतात ती फक्त बोलत असतात. त्यांच्या म्हणण्याला काही किंमत नसते आणि त्यांच्या त्या जास्त बोलण्याने त्यांच्या आयुष्यात भरपूर समस्या निर्माण होतात. आणि जी लोक कमी बोलतात त्यांचं आयुष्य यशस्वी होतं. कारण त्यांना माहिती आहे की कधी, कुठे आणि कसं बोलायचं. नंबर 3, शांत राहिल्यामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतात. जर तुम्ही एखाद्या मीटिंगमध्ये असाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की शांत राहिल्याने कसे लोकांचे लक्ष तुमच्याकडे जाते. तुमच्या रोज हे लक्षात येत असेल की जेव्हा तुम्ही बोलत असतात तेव्हा लोक तुमच्याकडे लक्ष देत नाहीत, पण जसे तुम्ही शांत होता अचानक सगळ्यांचे लक्ष तुमच्याकडे जाते आणि मग हीच लोक तुम्हाला म्हणतात, अरे काय झालं, आजकाल तू जास्त बोलत नाहीस. नंबर 4, शांत राहिल्याने विश्वास निर्माण होतो. लोकांमध्ये नाते निर्माण करण्यासाठी आपल्यापेक्षा जास्त यशस्वी लोकांमध्ये चांगले संबंध प्रस्थापित करण्यासाठी विश्वास खूप गरजेचा असतो. आणि कोणाचाही विश्वास जिंकायचा असेल तर आपल्याला समोरच्याचे ऐकून घेता आले पाहिजे.
तुम्ही तुमच्या गोष्टी सांगून बोलून समोरच्याला इम्प्रेस करू शकता, पण समोरचा तुमच्यावर एवढ्या लवकर विश्वास ठेवणार नाही जोपर्यंत तुम्ही समोरच्याचं ऐकून घेत नाही. आता तुमच्या मनात प्रश्न निर्माण होईल की बोलण्यापेक्षा ऐकणे का गरजेचे आहे. तुम्ही नॉर्मली एखाद्याला भेटलं की तुम्ही तुमचंच सांगत बसता की तुम्ही किती छान, तुमच्याकडे काय आहे काय नाही. पण यशस्वी व्यक्ती असं करत नाहीत. ते दुसऱ्यांना भेटतात, त्यांचं लक्ष देऊन ऐकतात आणि त्यांचं बोलणं ते आत्मसात करतात. त्यातून ते काही नवीन गोष्टी शिकतात. आणि जेव्हा तुम्ही समोरच्याचे ऐकून घेता तेव्हा समोरच्याला पण खूप छान वाटते आणि तेव्हा त्याच्या मनात तुमच्याबद्दलचा विश्वास निर्माण होतो. नंबर 5, शांत राहिल्यामुळे आपल्यामध्ये एक वेगळीच शक्ती निर्माण होते. मित्रांनो, वास्तवता ही आहे की आपल्यापैकी बऱ्याच जणांना शांतता आवडत नाही आणि कुठे ना कुठे आपण याला घाबरतो, कारण याचा संबंध आपण एकाकीपणाशी जोडतो. आपल्याला वाटते लोकांनी आपल्या गोष्टी ऐकावे, आपल्याला महत्त्व द्यावे. आपल्या प्रत्येकाला लोकांचे अटेन्शन पाहिजे असते आणि हेच अटेन्शन मिळवण्यासाठी आपण बोलायला सुरुवात करतो. आपला बोलायचा हेतू हाच असतो, समोरच्याने आपल्याला महत्त्व द्यावे, आपल्यावर प्रेम करावे. शांतता आपल्याला घाबरवते. आपल्याला वाटते की शांत राहिल्याने लोकांचे लक्ष आपल्या दोषाकडे जाईल, त्यांना आपल्या चुका दिसतील. कारण आतल्या आत आपल्या प्रत्येकाला माहीत असते की आपण परफेक्ट नाही आहोत आणि जास्त बोलून हे सत्य आपण लोकांपासून लपवत असतो. असे खोटे आयुष्य जगून आतल्या आत आपण अजून कमकुवत बनत जातो. जेव्हा आपण शांत असतो तेव्हा आपण खऱ्या मीशी संपर्कात येतो. तेव्हा आपल्याला जाणीव होते की आपल्याला आनंदी राहण्यासाठी लोकांच्या संपर्काची गरज नाही आणि आपण जेवढे शांत राहू तेवढे कमी लोकांवर अवलंबून राहतो. शांत राहण्यामुळे आपल्यात एक वेगळीच शक्ती निर्माण होते. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.